या केसचं नाव महेश दामू खरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अनादर असं आहे. सर्वोच्च न्यायालयानं 26/11/2024 रोजी या केसमध्ये एक रिपोर्टेबल जजमेंट दिलं, ज्याच्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 376, 506, 504 आणि 420 याखाली मुंबई खारघर, नवी मुंबई खारघर इथं जी तक्रार दाखल करण्यात आलेली होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं रद्दबातल केली. यामागचं कारण असं होतं की जी तक्रारदार महिलेनं तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी असं सर्वोच्च न्यायालयाला कुठेही दिसून आलं नाही की हा गुन्हा घडलेला आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे जेव्हा हा खटला पहिल्यांदा दाखल झाला तेव्हा त्यांनी तिथे असा निकाल दिला की जे अपिलंट आहेत या केसमधले त्यांनी हे परस्पर सहमती नसलेले संबंध आहेत असं कुठेही स्वीकार केलेला नसल्या कारणानं तो गुन्हा रद्दबातल उच्च न्यायालय ठरवू शकत नाही. परंतु जेव्हा आपण सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आलो तेव्हा असं लक्षात आलं सर्वोच्च न्यायालयापुढे मी स्वतः जे काही आर्ग्युमेंट सबमिट केलं त्याच्यामध्ये माझं म्हणणं हे होतं की अपिलंटनी हे स्वीकारले का नाही हा मुद्दा इथं रिलेव्हंट नसून प्रथमदर्शनी म्हणजे प्रायमा फेसी केस तक्रारीवरून तक्रारदार महिलेनं केलेलं मेड आउट होते किंवा नाही हा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयानं विचारात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर जो काही पुरावा या संबंधित तक्रारदार महिलेनं सादर केलेला होता यावरून सुद्धा आणि या तक्रारीवरून सुद्धा सर्वोच्च न्यायालय असं लक्षात आलं की हे जे काही संबंध होते या महिलेमध्ये आणि या विवाहित पुरुष आणि ही विधवा महिला होती, हा विवाहित पुरुष 57 वर्षाचा आहे प्रेझेंटली आणि ही महिला ही स्वतः 48 वर्षाची आहे. यांना दोघांनाही मुलं आहेत, आपली कुटुंब आहेत. या दोघांचेही गेले 9 ते 13 वर्ष झालं एकमेकांच्या संमतीने संबंध होते. तिथं कोणताही या संबंधाला या स्त्रीकडून विरोध झालेला नव्हता आणि असं असताना जेव्हा हा पुरुष या महिलेला आर्थिक मदत करत होता हे सगळं या तक्रारीमध्ये या तक्रारदार महिलेनं स्वतःच नमूद केलेलं होतं आणि असं झालेलं असल्या कारणानं सर्वोच्च न्यायालय हे लक्षात आलं की जेव्हा ही महिला कुठलाही विरोध न दर्शवता एवढा प्रदीर्घ काळ या संबंधामध्ये राहते तेव्हा बलात्काराचा गुन्हा हा याच्यामध्ये होऊ शकत नाही. यामध्ये कुठलीही तिच्यावरती जबरदस्ती झालेली नाही आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यात ही एक विशिष्ट स्वरूपाची केस आहे. 2017 मध्ये या पुरुषाच्या पत्नीनं या महिलेच्या अगेन्स्ट बऱ्याचशा खंडणी वसुलीच्या म्हणजे एक्स्टॉर्शनच्या संदर्भातल्या केसेस सुद्धा दाखल केलेल्या होत्या आणि लगेचच त्याच्यानंतर 2018 मध्ये या तक्रारदार महिलेनं या पुरुषाच्या अगेन्स्ट ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि त्यामुळं हा पूर्ण प्रकार पाहता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं असं याच्यामध्ये चिंता व्यक्त केली की असे प्रदीर्घ काळ संबंध असताना एकमेकाच्या संमतीनं अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणं हे एकतर चिंताजनक आहे आणि या व्यतिरिक्त इथे कुठेही असं दिसून येत नाही की मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट म्हणजेच वस्तुस्थितीच्या गैरसमजातून म्हणजे लग्नाचं आमिष दाखवून या स्त्रीवरती बलात्कार केला असं म्हणून जी तिला बलात्काराची केस केलेली होती असं हे कुठेही तिला सिद्ध करता आलं नाही कारण ती प्रथमपासूनच तिला या गोष्टी संदर्भात पूर्णपणे माहिती होती की हा पुरुष विवाहित आहे, हा पुरुष माझ्याशी परत विवाह करणार नाहीये याची पहिली बायको हयात असताना आणि हे माहीत असून सुद्धा या महिलेने संबंध ठेवले होते आणि म्हणून या खटल्यामध्ये जर पुढे हा खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली तर अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं हा गुन्हा रद्दबातल ठरवला आणि अपिलांच्या बाजूने याच्यामध्ये निकाल देण्यात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा महिलांच्यावरती अन्याय वगैरे करण्यात आलेला नाहीये. ज्याच्यामध्ये या विशिष्ट केसमध्ये या वस्तुस्थितीला धरून सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. या व्यतिरिक्त
यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असंही सांगितलंय की हा जो काही निर्णय आहे या विशिष्ट स्वरूपाच्या वस्तुस्थितीला धरून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या महिलेची या स्पेसिफिक पुरुषासंदर्भात काही अजून तक्रारी असतील तर त्याच्यामध्ये त्या तक्रारींवरती या निकालामुळे कोणताही परिणाम होणार नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक आहे टेक्निकली तुम्ही सांगा की किती वर्ष झाल्यानंतर असा दाखल होऊ शकत नाही असं काय नाही. आता 9 ते 13 वर्ष हा फार प्रदीर्घ काळ झाला आणि फक्त असं नाहीये की किती वर्षाचा पिरियड हा इतका प्रदीर्घ काळ त्याला त्याच्यामध्ये तिनं कुठेही विरोध केलेला नाहीये संबंधांना. कारण का तिला हे माहिती आहे तो पुरुष विवाहित आहे, तो तिच्याशी विवाह करणार नाहीये. या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. या सगळ्या वस्तुस्थितीची तिला जाणीव होती आणि हे संबंध फार प्रदीर्घ काळ होते. असं नव्हतं की काही काळ संबंध होते शारीरिक संबंध आणि त्याच्यानंतर तिला लक्षात आलं आणि तिनं विरोध करायला सुरुवात केली, असं काही घडलं नाही. 9 ते 13 वर्षानंतर ते संबंध संपले, खराब झाले आणि ती आर्थिक मदत देणं बंद झालं. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं असंही एक ऑब्झर्वेशन केलं याच्यामध्ये की लग्नाचं आमिष हा एकमेव मोबदला या प्रकारच्या केसमध्ये असला पाहिजे. लग्नाचं आमिष सोडून कुठलाही मोबदला मिळत असताना अशा प्रकारचे संबंध त्या मोबदल्याला धरून ठेवलेले असतील तर त्याच्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होणार नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.